हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक भरतीवर फोकस करून ग्रामसेवक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत. या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, फुले यशोदा हे कोणत्या पिकाचे वाण आहे? फुले यशोदा हे ज्वारीचे वाण आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ज्वारी. समोरचा प्रश्न, वरुण हा कोणत्या पिकाचा वाण आहे? पहा मित्रांनो, वरुण घेवडा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 घेवडा. ओके मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, तुमच्यासाठी प्रश्न कोणता आहे? शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात 90% मृदा कशापासून तयार झाली आहे? पहा, महाराष्ट्रात जी 90% मृदा आहे ती बेसाल्ट खडकामुळे तयार झालेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बेसाल्ट खडक. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा सामू आम्लयुक्त जमीन दर्शवतो. पहा, कोणता सामू आम्लयुक्त जमीन दर्शवतो? तर 7 पेक्षा कमी असलेला सामू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 7 पेक्षा कमी. ओके, पुढे पाहूया. घाटे अळी कोणत्या पिकावरील प्रमुख कीड आहे? पहा, घाटे अळी हरभऱ्यावर पडते मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हरभरा. समोरचा प्रश्न, चिखलदरी सर्वसाधारणपणे कोणत्या पिकासाठी केली जाते? पहा, चिखलदरी आपल्या सर्वांना माहिती आहे ती भात पिकासाठी केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भात. समोरचा प्रश्न, भारतात दर किती वर्षांनी कृषी गणना केली जाते रे? पहा, भारतात दर 10 वर्षांनी कृषी गणना केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 10 वर्षांनी. पहा मित्रांनो, आता आणखीन एक मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आत्तापर्यंत जे प्रश्न आपण पाहिले त्यापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, तुमच्यासाठी कोणता प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येतात? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येतात? हे 4 पर्याय आहेत तुमच्यासाठी आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या पिकास तेलबियांचा राजा असे म्हणतात? पहा, भुईमुग या पिकास तेलबियांचा राजा म्हणून संबोधतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भुईमुग. समोरचा प्रश्न, राज्यात पिकांची पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? पहा, जी पिकांची पैसेवारी काढण्याची पद्धती आहे त्यात बदल करण्यासाठी चोकलिंगम समिती नेमण्यात आली होती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चोकलिंगम समिती. समोरचा प्रश्न, कोकण भागात उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी डॅश डॅश या कडधान्याची शिफारस केली जाते. पहा, कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी जे कडधान्याची शिफारस केली जाते ते कडधान्य आहे मूग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मूग. समोरचा प्रश्न, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण डॅश डॅशच्या अस्तित्वाच्या प्रमाणावरून करतात. पहा, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण सोडियमच्या प्रमाणावरून करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सोडियम. समोरचा प्रश्न, कोकणच्या वरकत जमिनीत खालीलपैकी कोणते पीक घेता येईल? पहा, कोकणाच्या वरकत जमिनीमध्ये नागली हे पीक घेता येईल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नागली. समोरचा प्रश्न, सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत डॅश डॅश प्रमाण अधिक असते. पहा, सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते ती जमीन. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 उपलब्ध अन्नद्रव्य. समोरचा प्रश्न,
नाला बंडिंग या संकल्पनेत पुढीलपैकी कोणते एक तत्व महत्त्वाचे आहे? पहा, नाला बंडिंगमध्ये नाल्याच्या प्रवाहावर वरपासून खालपर्यंत एकाखाली एक असे बंधारे टाकणे हे तत्व महत्त्वाचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, नाल्याच्या प्रवाहावर वरपासून खालपर्यंत एकाखाली एक असे बंधारे बांध टाकणे. ओके, समोरचा प्रश्न, मोकाट पद्धतीने पाणी देण्यात पुढीलपैकी कोणता महत्त्वाचा दोष आहे? पहा, मोकाट पद्धतीने पाणी देण्यास महत्त्वाचा दोष म्हणजे काय, तर पिकास सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी मिळत नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पिकास सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी मिळत नाही. समोरचा प्रश्न, पावसाळ्यात हिवाळ्यात वैरणीचे पीक भरपूर येते आणि त्याचा वापर कमी असतो. अशा वेळी त्या वैरणीचा विनियोग पुढीलपैकी कोणत्या मार्गाने केला जातो? पहा, तर त्या वैरणीपासून मुरघास तयार करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, त्या वैरणीपासून मुरघास तयार करतात. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती फळझाडे कोरडवाहू फळझाडे या गटात मोडतात? पहा, कोरडवाहू फळझाडे विचारलंय तर ते आहेत बोर आणि आवळा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, बोर आवळा. समोरचा प्रश्न, कोरडवाहू फळझाडे अगदी हलक्या पडीक जमिनीतही येऊ शकतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या झाडांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेऊ शकतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, या झाडांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेऊ शकतात. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चर पीक लावण्याच्या उपयोगाचे नसतात? पहा, कोणते चर पीक लावण्याच्या उपयोगाचे नसतात, तर ते व्ही आकाराचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, व्ही आकारांची व रुंद. ओके, समोरचा प्रश्न, जे खते फक्त एक प्रमुख अन्नद्रव्य पुरवठा करते त्यास काय म्हणतात? पहा, जे खत फक्त एक प्रमुख अन्नद्रव्य पुरवठा करते त्यास सरळ खत म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, सरळ खत. समोरचा प्रश्न, नॉर्वेजियन कुळव या अवजाराने कोणती कामे करतात? पहा, नॉर्वेजियन कुळवाच्या साहाय्याने ढेकळे फोडून चुरा करण्याची कामे केली जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, ढेकळे फोडून चुरा करणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खतात पोषण द्रव्याचे प्रमाण कमी असते? पहा, भर खतामध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण कमी असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, भर खते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत रे? तर महाराष्ट्रात आपल्या 9 कृषी विभाग हवामान आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 9. समोरचा प्रश्न, घाट विभागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या जमिनी आहेत? घाट विभागात वर्कस प्रकारच्या जमिनी आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, वर्कस. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्या न फुटता फुटवे येतात? पहा, जे गवत कुळातील पिक आहेत त्यांना फांद्या न फुटता डायरेक्ट फुटवे येतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गवत कुळ. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेवर फोकस करून ग्रामसेवक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.